भगवान बुद्धानं सांगितलं होतं की आपल्या जीवनामध्ये जे काही आपलं जीवन कुशल करण्याचा किंवा सुखमय करण्याचा किंवा आपल्या जीवनामधून जे काही दुःख आहे हे दुःख कसे घालवायचे या संदर्भामध्ये जे काही सदाचरणाचा मार्ग, जे सदा आचरण करण्याचा जे काही मार्ग सांगितला होता त्याप्रमाणे अलग अलग त्या सदाचरणामध्ये आपले अधिकार काय असायला पाहिजेत किंवा आपण कसं राहायला पाहिजेत या संदर्भामध्ये आपण आतापर्यंत बघितलं. आता यामधील जे काही निब्बाण आहे म्हणजे आपल्याला आपले जीवन जगता जगता आपल्याला शेवटी कसं निब्बाण प्राप्त झालं पाहिजे याच्यासाठी आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे या संदर्भामध्ये भगवान बुद्धाचे जे काही प्रवचन आहे की निब्बाण म्हणजे काय, तर या संदर्भात आपल्याला बघायचं आहे. एके समयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथ पिंडकाच्या आश्रमात सारीपुत्तासह राहत होते. तेथे भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, ऐहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो. एक वेळेस भगवान बुद्ध हे जे काही श्रावस्तीमधलं जे काही अनाथ पिंडक होतं तर त्या अनाथ पिंडकाच्या आश्रमामध्ये त्यांची जी काही भिक्खू होती सारीपुत्त नावाची, तर त्या सारीपुत्त भिक्खूच्या सोबत तिथे राहत होते. आणि तिथे राहताना जेव्हा नीती नियमाने आपलं प्रवचन देत गेले तेव्हा भगवंतांनी तिथल्या भिक्खूंना असं म्हणलं की भिक्खू हो, ऐहिकचे काही मालमत्ता आहे म्हणजे जी काही आपण आपल्या जीवनाला आवश्यक समजतो परंतु जीवनाला आवश्यक नसते अशी जी काही मालमत्ता असते तर ती मालमत्ता तुम्ही अंगीकारल्याशिवाय किंवा जे काही तुम्ही ते घेण्याच्या शिवाय तुम्ही जर माझ्या धम्माचं जे काही धम्म आहे हे धम्म जर तुम्ही घेतला तर तुमचं जे जीवन आहे तर जीवन पूर्ण करुणामय होईल किंवा तुम्हाला करुणा तुमच्या जीवनामध्ये करुणा घडून यावी या संबंधीची मला सुद्धा काळजी वाटते असं भगवान बुद्ध म्हणतात. इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या गुफेकडे निघून गेले आणि त्यांनी एवढं बोलले आणि त्यांचं जे निवासस्थान होतं त्या ठिकाणी ते निघून गेले. सारीपुत्त मागे राहिला होता. भिक्खूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ सांगायची विनंती केली आणि भगवान बुद्धाने फक्त तेवढंच म्हणलं की जे काही प्रॉपर्टी असेल, पैसा असेल हे आपल्या जीवनामध्ये काही महत्वाचं नसते, तर आपल्या जीवनामध्ये जीवनाचं जर कल्याण करायचं असेल, जीवनाचं कल्याण कोणत्याही पैशाने विकत घेऊन होत नाही. त्याच्यामुळं आपल्या जीवनाचं जर कल्याण करायचं असेल तर जे काही भगवान बुद्धाचा धम्म आहे तर त्या धम्माचं पालन आपण आपल्या जीवनामध्ये करायला पाहिजे असं भगवान बुद्धानं सांगितलं. आणि एवढं सांगून भगवान बुद्ध आपल्या निवासस्थानाकडे निघून गेले. परंतु असं सांगल्यामुळं जे काही भिक्खू होते तर या बऱ्याच भिक्खूंना याचा अर्थ माहीत नव्हता. त्यामुळं त्यांना असं वाटलं की बाबा भगवंतांनी आपल्याला असं तर सांगितलं की जे काही धम्म आहे या धम्माच्या धम्मा तुम्ही घेतला पाहिजे असं तर सांगितलं, पण नेमकं काय आहे हे आम्हाला सांगितलं नाही. मग त्यावर तिथले जे काही बाकी भिक्खू होते तर त्यांनी जे भगवान बुद्धासोबत जे काही सारीपुत्त भंतेजी होती की नाही, मग ही सिनियर भंतेजी होती, मोठी भंतेजी होती. मग या भंतेजीला विनंती केली की सारीपुत्त भंतेजी तुम्ही आम्हाला या निब्बाणाचा अर्थ काय आहे तर हे समजून सांगावं. तेव्हा भिक्खूंना उत्तरादाखल सारीपुत्त म्हणाला, भिक्खूनो, लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे आणि क्रोध ही अत्यंत अकुशल धर्म आहे. त्यानंतर आपल्या सर्व भिक्खूंना समजावून सांगतात हे सारीपुत्त भंतेजी की जे काही आपलं जीवन आहे तर आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा जे काही लोभ करतो तर हे लोभ अत्यंत अकुशल धर्म आहे, म्हणजे बिलकुल चांगलं धर्म नाही आहे किंवा जे काही चांगलं काम आपण करत नाही आहे. किंवा एखाद्या वेळेस आपण जर राग करत असेल तरी सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये फार मोठं अकुशल धर्म करतोय, म्हणजे अकुशल करतोय, धर्माचं पालन करत नाही असं ते सारीपुत्त समजून सांगतात.
हा लोभ आणि क्रोध या निराश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवतो. तो पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो आणि ज्ञान देतो. तो आपला शांती, प्रज्ञा, बोधी आणि निब्बाण यांच्या मार्गी नेतो. आणि जे काही हा लोभ असेल किंवा हे क्रोध असेल तर हे क्रोध आपण आपल्या जीवनामधून कसा घालवला पाहिजे त्यांचा एक मार्ग आहे. आणि त्या मार्गावर जाण्यासाठी किंवा गेल्याच्या नंतर जे काही आपल्याला त्या मार्गावर जाताना ते जे काही आहे ते आपल्याला चांगलं काहीतरी बघण्याचे डोळे देतो किंवा चांगली काहीतरी दृष्टी देतो किंवा चांगलं ज्ञान देतो की काय चांगलं आहे काय खराब आहे हे समजण्यासारखं ज्ञान आपल्याला देतो. आणि त्यामुळं जे समोरील आपल्या जीवनामध्ये आपल्या संपूर्ण जीवनामध्ये शांती लाभते, प्रज्ञा लाभते, बोधी लाभते आणि असं करत करत आपण निब्बाणाच्या मार्गाने जातो. तो मध्यम मार्ग कोणता? तो अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हा मध्यम मार्ग आहे. म्हणजे कोणाला जर आपल्या जीवनामध्ये अगर समजा निब्बाणाकडे जायचं असेल, आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर अष्टांग मार्गाचं आपण परिपालन केलं पाहिजे आणि काटकसरीनं केलं पाहिजे. आता काटकसरीनं केलं पाहिजे, पालन केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे की जे काही आपला संकल्प असेल की मी उद्या चालून आता मी लवकर जाऊन झोपेल, सकाळी लवकर उठेल आणि सकाळी लवकर उठून लवकर आंघोळ करल, फ्रेश होईल आणि बरोबर 7 वाजता 8 वाजता उद्या सकाळी मी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी या विहारामध्ये येईल, असं जे आपण विचार करतो याला म्हणतात संकल्प. तर चांगला संकल्प केला पाहिजे. त्यानंतर सम्यक वाचा म्हणजे आपण जे काही बोलतो ते बोलणं समोरच्याला मयाळू वाटलं पाहिजे, समोरच्याला आवडतं वाटलं पाहिजे, समोरच्याला पुन्हा सुद्धा तुमच्या तोंडून काहीतरी ऐकावं असं वाटलं पाहिजे, ना की ते आपल्या ऐकण्याचा कोणाला राग येईल, आपल्या अशा बोलण्यानं काही कोणाला समजा एखादं दुःख होईल अशा प्रकारची वाचा आपली नसली पाहिजे. त्याप्रमाणे सम्यक कर्म म्हणजे चांगले कर्म आपल्या जीवनामध्ये आपल्या हातून घडले पाहिजे. जे काही आपण कर्म करतो, जे काही काम करतो तर ते चांगले घडले पाहिजे. म्हणजे पुण्याचे काम कर्म घडले पाहिजे. त्यामध्ये दान असेल, दान करा, भोजन दान करा, कोणाला चांगलं बोला, कोणासोबत चांगलं राहा, तर अशा प्रकारचे कर्म केले पाहिजे. त्यानंतर सम्यक आजीविका म्हणजे चांगली आजीविका आपली स्वतःची तयार करा, चांगलं जगा. त्यानंतर सम्यक प्रयत्न म्हणजे चांगल्या परीचे प्रयत्न करा, वाईट प्रयत्न करू नका, चांगले प्रयत्न. की बाबा आज मी विचार केला होता की आज सकाळी मी लवकर 8 वाजता उठणार होतो, 7 वाजता उठणार होतो, पण आज माझ्यानं झालं नाही, परंतु नक्की उद्या मी 8 वाजता उठल आणि इथं विहारात येईल आणि भगवान बुद्धाचं दर्शन घेईल. अशा प्रयत्न आपण करू शकतो की नाही? होईल ना होईल समोरची गोष्ट, पण चांगले प्रयत्न करा. त्यानंतर सम्यक स्मृती म्हणजे जे काही आपल्या आठवणी असतात ना तर ते आठवणी फक्त चांगल्या जे आहेत आठवणी त्याच गोष्टीची आठवण करा. एखादी वाईट गोष्ट असेल, वाईट गोष्टीची आठवण जीवनामध्ये कधी करू नये. आणि त्याप्रमाणे सम्यक समाधी म्हणजे आपलं जे काही ध्यान आहे तर हे ध्यान कशामध्ये लावलं पाहिजे? चांगल्या कामामध्ये, चांगल्या मार्गामध्ये, चांगल्या पालनामध्ये लावलं पाहिजे. आणि हे एवढं सारं जर आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये सुख लागते, आनंद तयार होते आणि आपल्या जीवनाचं कल्याण होते. आणि शेवटी हा जो मार्ग कुठे निघते? निब्बाणाकडे निघते आणि आपण निब्बाणाकडे जातो. क्रोध, दुष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, उद्धटपणा, गर्व, सुस्तपणा हे सर्व अकुशल धर्म आहेत. आता याच्यामध्ये जे काही अकुशल धर्म आहेत ना तर ते सांगितलं आहे. म्हणजे वाईट काय आहे आपल्या जीवनामध्ये, आपण जे दैनंदिन व्यवहारामध्ये जे काही वाईट करतो तर ते वाईट काय आहे? तर आपण राग करतो कोणावर तरी, ते वाईट आहे. त्यानंतर दुष्टबुद्धी असते काही ना कोणा संदर्भामध्ये आपल्या तर ते राग म्हणजे ते सुद्धा वाईट आहे. त्यानंतर कोणासोबत कोणाच्या बद्दल आपल्याकडे द्वेष असतो, आपण कोणाचा तरी द्वेष करतो, कोणाला चांगलं म्हणतो, कोणाला वाईट म्हणतो,
तर अशा प्रकारे जे करतो असं हे अकुशल कर्म आहे. त्यानंतर कोणाचा मत्सर करतो, कृपणता किंवा काही लोभ, आपल्याला लोभ सुद्धा उत्पन्न होतात आपल्या मनामध्ये की आपल्याला काहीतरी फुकट मिळायला पाहिजे, काहीतरी भेटायला पाहिजे, कुठंतरी असा ते काय म्हणतात भंडारा चालायला पाहिजे, मग मी तिथं जाईल भंडारा खाईल, संध्याकाळी मग माझ्या घरची चूल फुटवायची गरज नाही. तर हे जे लोभ आहे तर हे लोभ आपल्या मनामध्ये येता कामा नये. त्यानंतर ढोंग सुद्धा करता कामा नये. कोणत्या बाबतीत आपण ढोंग नाही करायला पाहिजे. आपल्या मनामध्ये कपटीपणा यायला नाही पाहिजे, उद्धटपणा नाही यायला पाहिजे किंवा आपल्याला गर्व सुद्धा कधी व्हायला नाही पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या शरीरामध्ये आपल्या मनाला कधी सुस्ती यायला नाही पाहिजे. असे हे जर येणं म्हणजे हे अकुशल कर्म आहे. गर्व, सुस्तपणा यांचा निराश करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. तो पाहायला दृष्टी आणि ज्ञान देतो. शांती, प्रज्ञा आणि बोधी याकडे नेणारा तो मार्ग आहे. आणि अशाप्रमाणे जे काही गर्व असेल, जे काही सुस्तपणा असेल, जे काही निराशपणा असेल तर हा मध्यम मार्ग आहे आणि तो पाहायला काही दृष्टी किंवा ज्ञान देतो. आणि जे काही शांती असेल, प्रज्ञा असेल किंवा बोधी असेल यांच्याकडे नेणारा तो मार्ग ठरतो. निब्बाण म्हणजे दुसरे काही नसून तो अष्टांग मार्ग आहे. निब्बाण म्हणजे काय? अष्टांग मार्ग. अष्टांग मार्ग पालन करणं म्हणजे आपण निब्बाणाकडे जात आहे हे आहे. आणि या त्या महास्थवीर सारुपुत्राच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले. आणि एवढं सारं या निब्बाणाचे जे काही अर्थ सांगितला, जे अष्टगाथाचं जे काही पालन सांगितलं, तर या पालनाविषयी ऐकून हे जे भिक्खू होते बाकीचे ते भिक्खू सर्व आनंदित झाले. आणि भिक्खूच्या सर्व म्हणजे त्या भिक्खूला आपल्या याच्यामध्ये सुद्धा धन्यवाद म्हणाले. त्यानंतर जे काही निब्बाणाची मूल तत्वे आहेत हे मूल तत्वे सुद्धा सांगितलेले आहेत की एकदा पूजनीय राधा हा भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसून भगवंताला त्याने प्रश्न केला, भगवान निब्बाण म्हणजे काय? आणि या संदर्भामध्ये एक वेळेस जेव्हा भगवान बुद्ध हे एका जागी राहायला होते तर त्या ठिकाणी एक पूजनीय राधा नावाचा जे काही उपासक होता तर तो उपासक भगवान बुद्धाकडे आला. भगवान बुद्धाकडे येऊन भगवंताला नमस्कार केला, वंदन केलं आणि अभिवादन करून भगवान बुद्धाच्या समोर एका आसनावर बसला आणि भगवंताला एक प्रश्न केला की भगवान निब्बाण म्हणजे काय? तर निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती. त्यानंतर भगवान बुद्धानं काय सांगितलं की निब्बाण म्हणजे जे काही आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही विकार आहेत, जे काही आताचे सम्यक मार्ग सांगितला तर त्या सम्यक मार्गाच्या उलट काही जे विकार आपल्याकडे आहेत, म्हणजे काही आळशीपणा असेल, वाईट विचार असतील, वाईट संकल्प असेल, वाईट कर्म असतील, तर हे अशा प्रकारचा विकार आहे आपला. आणि त्यानंतर तो राधा म्हणतो की भगवान परंतु निब्बाणाचे उद्देश काय आहे, म्हणजे निब्बाण केल्याच्या नंतर आपल्याला काय घडते, काय होते आपल्यासोबत. तर निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते आणि निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय. आणि त्यानंतर भगवान बुद्ध काय म्हणतात की जे काही निब्बाण स्थिती असते तर या निब्बाण स्थितीमध्ये राहून जे काही पुण्यशील जीवन आहे आपलं, जे काही कल्याणकारक जीवन आहे तर हे कल्याणकारक जीवन आपल्याला जगता येते. आणि त्यामुळं जे काही निब्बाण आहे तर हे निब्बाणाचे सर्व काही ध्येय किंवा साध्य होय. म्हणजे जे काही अष्टशील आहे ते अष्टशील या निब्बाणाचं ध्येयशील आहे. एकदा भगवंत श्रावस्ती असतील अनाथपिंडकाच्या जगवनात वस्ती करीत होते. त्यावेळी भिक्खूंना बोलावून ते म्हणाले, भिक्खू हो, नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हाला सांगितलेली 5 बंधने तुम्हाला आठवतात काय? आणि एक वेळेस भगवान बुद्ध हे श्रावस्तीमधील अनाथपिंडकामध्ये राहायला होते. त्यावेळेस जेव्हा दैनंदिन जे काही आपले धम्म प्रवचन होते त्या प्रवचनामध्ये भगवान बुद्ध सर्व भक्ती आपल्या भिक्खूला म्हणतात की भिक्खूनो, जे काही नीच लोक आहेत तर या लोकांकडे ओढून नेणारी आणि तुम्हाला सांगितलेली म्हणजे याच्या अगोदर जे काही तुम्हाला सांगितलं होतं ते 5 प्रकारचे बंधनं, तर ते 5 प्रकारचे बंधनं तुम्हाला आठवतात काय? यावर सावी मालूकचे पुत्र भगवंताच म्हणाला, भगवंत मी 5 बंधने मला माहीत आहे. आणि त्यानंतर त्याच्यातला एक जे भिक्खू होता मालूकचे पुत्र, तर त्याने सांगितलं की भगवंत मला हे 5 जे काही बंधने आहेत ते बंधने मला माहीत आहे. मालूकचे पुत्र की कोणते सांग.
त्यानंतर भगवान बुद्धांना सांगितलं की मालिके पुत्रा तर ते कोणती 5 बंधने आहेत तू सांग. आणि त्यानंतर तो मालुक्य पुत्र भरतेजी म्हणतात की भगवंत हे शरीर मी आहे ही जाणीव, मानसिक अस्थिरता, धार्मिक कर्मे आणि विधी यावर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता, इंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद आणि दुष्टबुद्धी ही भगवंताने सांगलेली माणसाला मीच जगाशी जखडणारे 5 बंधने होत आणि ही 5 बंधने भगवान बुद्ध मला माहीत आहेत. नंतर त्या भिकून त्या ठिकाणी भगवान बुद्धाला काय सांगितलं की आपल्या जीवनामध्ये जे काही जाणीव आहे, जे काही अस्थिरता आहे किंवा जे काही धार्मिक कर्म आहे किंवा जे काही विधी आहे, म्हणजे जे काही जुन्या जे काही ब्राह्मणाचा जो काही धर्म होता की त्याच्यामध्ये कर्मकांड चालत गेले, पूजा अर्चा चालत गेली, कोणत्या तरी देवाचा नवस, कोणाला तरी नारळ फोडणं, काहीतरी नरबळी देणं, तर अशा प्रकारचे जे काही पूजा अर्चा चालत गेल्या तर ते पूजा अर्चा केल्यामुळं किंवा त्याच्यावर अवलंबून आहे किंवा मानणारे नैतिक संतोषता किंवा जे काही आपलं सुख हे सुख त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे मी एखाद्या जागी जाऊन समजा नारळ जर फोडलं तर मला काही ना काहीतरी लाभ होईल. मग समजा एखादं घरी बिमार कोणी असेल तर त्याची बिमारी कमी होईल म्हणून मी त्याचं जाऊन नारळ फोडलं पाहिजे. तर अशा प्रकारचं जे काही आपल्या जीवनातला उन्माद किंवा जे काही दुष्ट बुद्धी आहे, म्हणजे ती योग्य आहे का योग्य नाही आहे तर ती दुष्ट बुद्धी आहे, त्यामुळे आपण असं करतो. आणि ही भगवंताने सांगलेली काही हे 5 बंधन आहेत, ती 5 बंधनं मला माहीत आहेत असं तो भंतेजी म्हणतो. मालुक्य पुत्रा कोणाच्या अनुषंगाने ही 5 बंधने मी सांगितली हे तुला माहित आहे काय? अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढील प्रमाणे बोलून तुला नाव ठेवणार नाहीत काय? आणि त्यानंतर परत भगवान बुद्ध त्या मालुक्य पुत्र भंतेजीला म्हणतात की तुला ही मी 5 सांगलेली बंधने जी आहेत हे तुला माहित आहे तर काही हरकत नाही, परंतु हे 5 बंधन जसं माझ्यापासून तू ऐकलेस आणि समजा तुला कोणी विचारलं तर तू तिसऱ्यांना कोणाला तरी हे 5 बंधने सांगशील, परंतु त्या 5 बंधनाचा अर्थ किंवा ती 5 बंधने मी तुला कोणत्या विषयानुसार सांगितली, कोणत्या कारणानुसार सांगितली तर याबद्दल तुला माहिती आहे काय? असं तो भगवान बुद्ध म्हणतात. मालिके पुत्रा अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते, मग त्याच्या ठिकाणी शारीरिक जाणीव कशी निर्माण होईल? आणि अशा प्रमाणे भगवान बुद्ध म्हणतात की ज्या वेळेस एखादं बाळ हे अर्भक अवस्थेत म्हणजे आईच्या पोटामध्ये असते त्यावेळेस तो आईच्या पोटात असून सुद्धा त्या बालकाचं ओझ त्या आईला होते का? आणि ओझ होते का? आणि मग त्याच्या ठिकाणी जे काही शारीरिक जाणीव असेल तर ती कशी निर्माण होते? म्हणजे त्या बाळाचं ओझ तर त्या आईला होत नाही, मग त्या आईला समजणार बी नाही की माझ्या पोटामध्ये बाळ आहे. पण तरीही सुद्धा त्या लहान बाळाची जे काही हालचाल असेल किंवा काही बी समजा जे काही करत असेल पोटामध्ये ते तर त्याची हालचाल तर आपल्याला समजतेच ना, तर त्याची हालचाल निर्माण होईल असं भगवान बुद्ध विचारतात. आणि त्याप्रमाणे आपल्या पाठीवर लोळणाऱ्या या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते, त्यांच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार हे खरे की तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्त अवस्थेत असते. आणि याचप्रमाणे ज्याप्रमाणे पोटामध्ये बाळ असेल तर त्याचं ओझं आपल्याला जाणवत नाही किंवा ते बाळ आपल्या पोटामध्ये आहे हे जाणवत नाही, परंतु त्याची हालचाल आपल्याला जाणवते. त्याचप्रमाणे हे जे काही कर्म आहेत तर हे कर्म आपल्याला म्हणजे आपल्यावर ओझ आहे आपल्याला असं कधी दिसत नाही किंवा हे चांगलं आहे आपल्याला कधी पटत नाही, परंतु जेव्हा योग्य वेळ येते तेव्हाच मात्र त्याचे जे काही महत्व असतात ते महत्व आपल्याला पडतात. आणि जे काही आपण हे करतो तर हे वाईट कर्म आहेत की आपल्या जीवनाच्या कल्याणाचे नाही आहेत हे आपल्याला कळते असं भगवान बुद्ध सांगतात. मालुक्य पुत्रा त्याप्रमाणेच हे अर्भक नैतिक आचार कसा करणार? त्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यावर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार? तरी सुद्धा त्यांच्या ठिकाणी ती वृत्ती सुप्त अवस्थेत असते. आणि अशा प्रमाणे जे काही ब्राह्मणी धर्म सांगतो त्याप्रमाणे पोटात बाळ असते तेव्हापासून त्याचे कर्मकांड किंवा काहीतरी समजा जे काही पूजा असेल अर्चना असेल जे काही असेल ते चालू होते. परंतु हे जे काही केलेली पूजा अर्चना आहे तर त्या
पोटामध्ये जे बाळ आहे हे त्या समजा त्या आईला जाणत नाही, ओळखायला येत नाही, तर मग बाहेर केलेले काही कर्मकांड असतील की त्याच्या काही महत्वाचे ठरतील का, किंवा त्याला याचा काही उपयोग होईल का, काहीही होणार नाही. तर अशाच प्रमाणे हे काही वाईट जे काही पूजा अर्चना करतो आपण, जे काही एखादा समजा बळी असेल, यज्ञ असेल, जे काही करतो, तर याचा फायदा आपल्याला काही होईल का, काहीही होत नाही. मालुक्य पुता त्या अर्भकाच्या इंद्रिय वासना अविकसित असतात. मग इंद्रिय सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसा जाणणार, परंतु तशी वृत्ती सुद्धा होते त्यांच्या ठिकाणी असते. आणि त्याचप्रमाणे परत भगवान बुद्ध काय म्हणतात की ते जे छोटं बाळ आहे, तर त्याचं जे काही इंद्रिय वासना, म्हणजे इंद्रिय वासनामध्ये जे काय असेल, आपलं ते कान असेल, म्हणजे कानाची समजा की चांगला फक्त गोड आवाज माझ्या कानावर ऐकला तरच मला चांगलं वाटते, कोणाचा कर्कश एखादा आवाज आला कानावर की मला किचकिच वाटते, जसं नाक चांगला वास आला एखादा तर मला घेवा वाटते, आणि एखादा खराब वास आला की मग नाक वाकडं तिकडे होते. तर अशा प्रकारचं जे काही इंद्रिय आहेत, तर या इंद्रियाची काही वासना असते, तर ही वासना त्या आईच्या पोटामध्ये असताना त्या बाळाची काही विकसित होते का, किंवा त्याला कोणती वासना त्याच्या मनामध्ये निर्माण होते का, असा प्रश्न भगवान बुद्धांनी केला. आणि मग जे काही इंद्रिय असतील तर ते सुखापासून उद्भवणारा काही उन्माद असते, तर ते कसा ते बाळ जाणणार, काही जाणू शकणार नाही. तर अशा प्रकारे हे वाईट कर्म असतात, किंवा वाईट जे काही यज्ञकांड असतात हे असे असतात. शेवटी हे मालुक्य पुता त्या अर्भकाच्या दृष्टीने तुझ्या जीवाना अस्तित्व नाही, मग ते प्राणी मात्रा संबंधी आपल्या मनात दुष्ट बुद्धी कशी धरणार, परंतु तशी वृत्ती त्यांच्या ठिकाणी सुतावस्थेत दिसते. आणि नंतर शेवटी भगवान बुद्धांना सांगितलं की हे मालुक्य पुता त्या अर्भकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही, म्हणजे ते जे काही बाळ आहे, तर या बाळाला बाकीचं या जगामधलं काही माहित आहे का, काहीच माहित नाही. मग त्याला फक्त त्याचं जीवन तेवढंच माहित आहे. जसं एखादा समजा बदक असेल, तर ते बदक एखाद्या तलावामध्ये राहते की नाही, तर तलाव ती किती छोटा असू द्या, त्याला वाटते हे सर्व जग म्हणजे एवढंच आहे, जेवढं मी ज्या डबक्यामध्ये खेळतोय, जेवढं जे डबकं आहे मला जिथपर्यंत जाता येते तेवढंच ही पूर्ण दुनिया आहे असं त्याला वाटते. आणि अशाच प्रकारचं जे काही बाळ असते, तर या बाळाला तेवढीच एक दुनिया राहते, त्याला बाहेरचं काहीही माहीत नसते. आणि त्याचप्रमाणे हे जे काही कर्मकांड असतात, काही असतात, हे त्याचप्रमाणे आहेत, हे तेवढ्या पुरतेच फक्त मर्यादित राहतात. परंतु आज केले तर आजचा दिवस मात्र त्याचं बसूनच आपला जाईल, वाईट चांगलं काही होणार नाही. पण जे काही आपला येणारा उद्या आहे, त्या उद्याचं मात्र या यज्ञानं, या नरबळीनं कशानं काहीही कल्याण होणार नाही. मालुक्य पुता ते अन्य पंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय. आणि त्यानंतर त्या मालुक्य पुत्राला भगवान बुद्ध म्हणतात की तुला फक्त ते 5 बंधने माहीत आहेत, परंतु 5 बंधने मी कोणत्या कारणावरून तुला सांगितलं होतं, कशावरून सांगितलं होतं, हे जर तुला माहीत नसेल, तर मग एखादं हे जे काही दुसऱ्या धर्मातील लोक, दुसऱ्या एखाद्या समजा म्हणजे जे काही धर्मकांड मानतात, अशा धर्मातील काही लोक तुला असं काही जे लहान अर्भक आहे किंवा लहान बाळ आहे जे पोटामध्ये आहे, तर अशा पोटामध्ये असणाऱ्या बाळाचं एखादं उदाहरण देऊन तुला विचारू शकतात, तेव्हा तू त्यांना काय सांगशील. आणि भगवंताचे हे भाषण संपतात. पूज्य आनंद त्यांना म्हणाला, भगवान आता वेळ आली आहे सुगत, आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यानंतर जे काही त्यांचा लाडका भिक्खू होता आनंद नावाचा, तर ते आनंद भंतेजी नंतर म्हणतात की ठीक आहे भगवान बुद्ध, ठीक आहे, आता तुमची विश्रांती घेण्याची वेळ झालेली आहे, त्यामुळं तुम्ही आता विश्रांती घेण्याला जाण्याची कृपा करावी असं म्हणतात. त्यानंतर जे काही धम्म आहे त्या धम्मावरील प्रवचने सुद्धा या ठिकाणी भगवान बुद्धांनी दिलेली आहे. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का, जे काही सम्यक दृष्टी असते, म्हणजे आपलं जे काही नजर असते, तर ही नजर चांगली असली पाहिजे. तर हे भगवान बुद्धांना बघा आतापर्यंत आपण किती वेळेस सांगितलेलं आहे, सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक काया हे सांगितलं, म्हणजे अष्टांग मार्ग सांगितला आहे. तर त्या अष्टांग मार्गामध्ये भगवान बुद्धानं पहिला कोणतं ठेवलेलं आहे की सम्यक दृष्टी ठेवलेली आहे. मग त्या ठिकाणी सम्यक दृष्टीत भगवान बुद्धांना अगोदर का ठेवली असेल, सम्यक काय अगोदर ठेवायचं असतं, सम्यक वाचा अगोदर सांगायला पाहिजे होतं, सम्यक कर्म सांगायला पाहिजे होतं, परंतु नाही सांगलं. तर सम्यक दृष्टी अगोदर का सांगली, तर याचं उदाहरण या ठिकाणी आपण बघूया.
अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी हे थोर तत्व आहे आणि सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकुल्लीच आहे. सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापाचे मूळ आहे. आता या ठिकाणी भगवान बुद्धानं जे काही सम्यक दृष्टी असेल किंवा जे काही चांगली नजर याच्या संदर्भामध्ये काही सांगितलेलं असेल तर हे सर्वात अगोदर का सांगितलं असेल? कारण जे काही याच्यानंतरचे जे काही कारण असतील, जे काही मार्ग असतील किंवा जे काही पाप होण्याची काही संभाव्यता असेल तर हे येथूनच सुरुवात होते. पाप घडायला येथूनच सुरुवात होते. कदाचित एखादा डोळे समजा आपण बंद केले तर कानानं समजा काही ऐकल्याच्या नंतर जेवढा जे काही राग याचा आपल्याला येणार नाही किंवा थोडंफार आपल्याला असं वाटेल की बाबा चला थोड्या वेळापुरता कोणता तरी आवाज आहे कर्कश वाटते आपल्याला ते बंद होईल, परंतु जे नजर आहे ते नजर मात्र खूप गंभीर असते. त्यामुळं ते नजर येथूनच सर्व पाप निर्माण होतात असं भगवान बुद्ध सांगतात. आणि सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सर्व सृष्ट चमत्कार हे कार्यकारण भावाची प्रक्रिया आहे असे पाहायला शिकले पाहिजे. आणि त्यामुळं जे काही सम्यक दृष्टी असते तर ही सम्यक दृष्टी आपल्या जीवनामध्ये जे काही पाप असतील तर त्या पापाचे वाढ किंवा जे काही चांगल्या कर्माचे वाढ होण्यासाठी हे प्रभावी ठरते किंवा सुरुवात ठरते. सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण अभावाची ओळख. म्हणजे सम्यक दृष्टी म्हणजे काय की जे काही आपल्या जीवनामध्ये जे काही कार्य करायचे असतील, जे काही कामं करायचे असतील तर त्यांची ओळख ही नजर आपल्याला करून देते, ही दृष्टी आपल्याला करून देते. भिक्खू हो ज्याची दृष्टी संकल्प, वाणी, कर्म, आजीविका, साधना, स्मृती आणि समाधी मिथ्या आहे. आणि भगवान बुद्ध काय सांगतात की याच्या नंतरचं म्हणजे सम्यक दृष्टीच्या नंतर जे काही सांगलेले हे आहेत मार्ग आहेत त्या मार्गामध्ये जसं काही समजा संकल्प असेल, वाणी असेल, कर्म असेल, उद्योगिका असेल, साधना असेल तर हे मिथ्या आहेत, खोटे आहेत. ज्याचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहेत त्यांचे प्रत्येक कार्य, वचन, विचार, ऐच्छिक कार्य, आकांक्षा, निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने साधलेली असल्यामुळे ती तिरस्कारणीय, दुःखकर, जुगुष्या उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात. हे सर्व का तर त्यांची दृष्टी मिथ्या असल्यामुळे. आणि जर अशा प्रकारे समजा आपली जर काही दृष्टी असेल हे दृष्टी जर खोटी असेल, मिथ्या असेल तर मात्र आपल्या जीवनामध्ये बाकीचे सगळे काही अष्टांग मार्गापैकी बाकी सात मार्ग जे आहेत हे 7 मार्ग सुद्धा मिथ्या ठरतात. त्याच्यामध्ये त्याचा आपल्या जीवनामध्ये काही प्रभाव ठरत नाही. आणि जे काही आपल्या जीवनामध्ये आपण कार्य करत असेल, जे काही वचन बोलत असेल, जे काही विचार करत असेल, आकांक्षा करत असेल, निग्रह करत असेल किंवा काही व्यापार करत असेल तर त्यामध्ये मिथ्या दृष्टी जर असेल तर या आपल्या जीवनामध्ये कोणताही चांगला परिणाम होणार नाही असं आणि आपल्या जीवनाची पूर्ण हानी होईल असं भगवान बुद्ध सांगतात. आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही. एखादी बालकही योग्य मार्ग स्वीकारते पण त्यांचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाच्या योग्यतेची जाणीव आहे आणि योग्य मार्गाचे अवलंब करायचे आहे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान पाहिजे. आणि अशाप्रमाणे जे काही एखादा मार्ग आहे तर एखादा मार्ग जाणकार माणूस असते तर ते जाणकार माणूस त्याला तर माहितीच आहे. सुद्धा आपल्याला कुठेतरी इथून जायचं, समजा कुठेतरी कोणत्या तरी गावाला आपल्याला जायचं आहे तर त्या गावाला जायचं समजा एखादा माणूस बार बार त्या गावाला गेलेला आलेला आहे त्यामुळे त्या माणसाला त्याचा रस्ता माहितीच राहणार आहे. परंतु एखादा माणूस असा राहते की ते त्या गावाला कधीच गेलेला नसते पण कधीतरी आपल्या घरात बसून किंवा मित्राकडून आपण ऐकलेलं असते की बाबा हे गाव या साईडला आहे. मग या साईडला म्हटलं की त्याच्या लक्षात तेवढंच राहते की या साईडला आहे. मग ते निघण्याचा जेव्हा प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्याच्या नंतर जरी त्याला 4 रस्ते जरी समोर दिसले, एका रस्त्याचे 4 रस्ते चालले समजा, एक इकडे चालला, एक इकडे चालला, एक इकडे चालला, तेव्हा ते पटकन लक्ष करते की मला माझ्या मित्रानं सांगितलं होतं की या दिशेला हे गाव आहे आणि त्या दिशेला हे रस्ता जात आहे त्यामुळे मी या रस्त्याने गेलं पाहिजे असा तो अंदाज लावतो आणि त्या रस्त्याने चालतो. परंतु कधी एखाद्या वर्षाचा अंदाज खरा ठरतो परंतु 12 मेसेज असे अंदाज खरे ठरतात का? त्याच्यामुळं जे काही त्या गावाला जाऊन आलेला माणूस असते त्याला पक्क माहित राहते की हेच रस्ता त्याचं जाते.
परंतु त्याला जे एक अंदाज काढला त्याचा एखाद्यावर अंदाज फेल सुद्धा ठरते आणि ते समोर जात जातात कोणत्या तरी दुसऱ्याच गावाला पोहोचून जाते. तर अशा प्रकारे जे काही अर्थ असतात हे अर्थ सुद्धा आपण समजून घेतले पाहिजेत आणि जे काही योग्य मार्ग आहे तर त्या योग्य मार्गाचा अवलंब करायचं म्हणजे योग्य मार्गाचं ज्ञान आपल्याला असायला पाहिजे. हे आनंदा यथार्थ भिक्खू कुणाला म्हणता येईल? बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे कोणते अशक्य आहे या ज्ञानावर त्याने प्रभुत्व मिळवले आहे याला यथार्थ भिक्खू म्हणता येईल. आणि यानंतर जे काही एखादा भिक्खू आहे त्या भिक्खूला यथार्थ कधी म्हणायचं कसं म्हणायचं केव्हा म्हणायचं तर तो जो काही भिक्खू असं तर बुद्धिपूर्वक म्हणजे पूर्ण विचार करून जे काही आपलं ज्ञान असेल त्या ज्ञानानं किंवा जाणकारीनं जे काही चांगलं आहे शक्य आहे तर किंवा ते अशक्य आहे असं तो जाणतो आणि ज्ञान असल्या कारणानं जे काही चांगलं आहे त्याच्यावर प्रभुत्व मिळवतो. तर अशा प्रकारचा जे काही भिक्खू असतो तर अशा भिक्खूला काय म्हणतात? यथार्थ भिक्खू म्हणतात. त्यानंतर मृत्यूत्तर जीवनाची चिंता कशाला करा? आता यानंतर प्रत्येक माणूस बघा ज्या या जगामध्ये ज्या ज्या जीवाचा जन्म झालेला आहे त्या जीवाचं मरण हे एक ना एक दिवस अटळ आहे हे चुकलेलं नाही हे प्रत्येकाला माहित आहे. जे काही किड्या मुंग्या असतील जे काही प्राणी पक्षी असतील मानवजात असेल किंवा एवढंच नाही हे झाडं झुडपं हे सुद्धा असेल ना तर प्रत्येक गोष्टीला ते उत्पन्न झालेले आहेत याचा अर्थ की ते कधी ना कधी नक्की नष्ट होणार आहेत. आणि मग आपण जन्माला आलेले आहोत आणि आपण एक ना एक दिवस कधी ना कधी मरणार. मग भले कोणी 4 दिवसानं मरल कोणी 4 महिन्यानं मरल कोणी 4 वर्षानं मरल कोणी 40 वर्षानं मरल हे फरक वेगवेगळा आहे. पण तो माणूस कधी ना कधी निर्वाण पद प्राप्त करेल मरेल त्याचं मृत्यू होईल हे नक्की आहे. तरीही सुद्धा आपण आपल्या जीवनामध्ये चिंता करतो की मला काय झालं तर कसं मी या जगातून गेलो तर कसं अशा प्रकारची आपण चिंता करतो. त्यामुळं अशा प्रकारची चिंता का करायची असे भगवान बुद्ध सांगतात. एके समयी स्थवीर महाकश्यप आणि स्थवीर सारीपुत्र हे बनारस जवळच्या ईशिपत्तनमधील मृगदानामध्ये राहत होते. आता एक वेळेस जे काही महाकश्यप होते स्थवीर म्हणजे जे काही भिक्खू होते या भिक्खू मधले मोठे झालेले समजा त्यांचं मोठी पदवी घेतलेले जे काही स्थवीर होते महाकश्यप आणि सारीपुत्र तर हे एका बनारस आहे की नाही बनारसच्या तिकडं त्याच्याजवळ एक ईशिपत्त मध्ये जे काही मृगदायन नावाचं एरिया आहे त्या एरियामध्ये राहत होते. आणि त्यावेळेस स्थवीर सारीपुत्र सायंकाळी आपला एकांत संपवून अरहंत स्थवीर महाकश्यप यांच्या जवळ जाऊन बसले. आणि एक दिवस काय झालं की हे जे सारीपुत्र होते स्थवीर तर हे सायंकाळी आपला जे काही एकांत असेल जे काही ध्यान साधना असेल तर ते ध्यान साधना झाली आणि सर्व काही झाल्याच्या नंतर आपले जे काही सोबती आहे स्थवीर महाकश्यप यांच्याकडे जाऊन ते बसले. अशा रीतीने बसल्यावर स्थवीर सारीपुत्राने महाकश्यपाला प्रश्न केला, मित्रा कश्यपा मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व असते काय? आणि त्या सारीपुत्रानं महाकश्यपाला तिथे बसल्यावर एक प्रश्न केला की जे आपले जे भगवान आहेत जे काही बुद्ध आहेत तर या बुद्धांना त्यांच्या मृत्यूनंतर अस्तित्व असेल काय? म्हणजे त्यांचा पुनर्जन्म होईल काय किंवा पुन्हा जन्माला येतील काय किंवा आत्मा असते काय अशा प्रकारचं त्यांनी त्याच्यात शंका जाहीर केली. तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व असते किंवा नाही यासंबंधी भगवंतांनी काहीच सांगितलेले नाही. आणि त्यानंतर जे काही महाकश्यप होता तर हा महाकश्यप त्या ठिकाणी याला काय म्हणते की असं जे मृत्यूनंतर भगवान बुद्धाचं काय होणार अस्तित्व आहे की नाही अशा प्रकारचं भगवान बुद्धानं कधीही काहीही सांगितलेलं नाही. मग मित्रा तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्हीही गोष्टी मानावायच्या काय? आणि त्यानंतर त्या सारीपुत्र भिक्खूने स्थवीराने विचारलं की मग मित्रा भगवंताने या विषयावर कधी बोलले नाही तर मग भगवंताचं अस्तित्व याच्यानंतर आहे काय किंवा नाही काय असं काही होऊ शकते म्हणून कदाचित भगवंत बोलले नसतील काय? तेव्हा सुद्धा त्या सारीपुत्राने म्हणलं आपलं महाकश्यपानं म्हणलं की मित्रा हे सुद्धा भगवंताने कधी म्हटलेलं नाही. मग मित्रा तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असे म्हणायचे काय हे सुद्धा भगवंतांनी म्हटले आहे. आणि त्यानंतर परत आणखी त्या भंतेजीनं असं विचारलं महाकश्यपानं ते सारीपुत्रानं की या
याच्या नंतर म्हणजे या जीवनाच्या नंतर कदाचित भगवंताला जे काही अस्तित्व नाही किंवा आहे अशा प्रकारचं काही त्यांनी विचार केला नसेल किंवा अशा प्रकारचं काही त्यांनी म्हणजे म्हटलं नसेल, तर त्यावेळेस सुद्धा हे भिक्खू म्हणतात की मित्रा, हे भगवंताने का म्हटलेले नाही आणि असं भगवंतानं का सांगितलं नसेल असं तो म्हणतो. कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वाशी संलग्न नाही. तो प्रश्न आपल्याला प्रज्ञा किंवा निब्बाण यापैकी काही साधत देत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. आणि अशा प्रकारे महाकश्यपानं त्या सारीपुताला काय सांगितलं की हा जो प्रश्न आहे तुझा, तर या प्रश्नाचं हल करणं किंवा याच्यावर काही विचार करणं याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये काहीही फरक पडणार नाही. काही त्याचा लाभ बी होणार नाही, काही त्याचं नुकसान बी होणार नाही, काही फायदा होणार नाही. मग ज्या गोष्टीचा काही फायदा होणार नाही, नुकसान होणार नाही, तर अशा गोष्टीचा आपण विचार कशाला करायचा. आणि यामुळं भगवंतानं या विषयावर कधीही सांगितलेलं नाही असं त्या ठिकाणी ते भंतेजी म्हणाले. देवाची प्रार्थना किंवा त्यांचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. जो काही भगवान बुद्धाचा धम्म आहे, तर तो धम्म सांगतो की जे काही देव आहे त्या देवाची आपण जे काही प्रार्थना करतो, उपासना करतो किंवा त्यांना काही आपण आव्हान देतो, तर हे सर्व काही व्यर्थ आहे. भगवंत वशिष्ठाला उद्देशून म्हणाले की अचीवरती नदी पुराणे भरून दुधडी भरून वाहत असली आणि ज्याला पहिले तीरावर काही काम आहे तो तेथे आला आणि त्याला पलीकडे जावायचे असते. तर अशा वेळेस एक वेळेस भगवान बुद्ध हे जे काही त्यांचे वशिष्ठ होते त्यांच्या जवळचे त्यांना म्हणाले की हे एक नदी आहे, तिथे एक आचिरवती नावाची नदी होती. तर तिथे एक नदी आहे, तिथे सांगलं की ही एक नदी आहे आणि ही नदी दुई थड्या वाहत आहे, म्हणजे फुल भरून वाहत आहे. आणि याच्या एका किनाऱ्यावर एक माणूस आला आणि तिथे उभा टाकला आणि त्याला त्या किनाऱ्याकडे जायचं आहे आणि नदी तर फुल वाहत आहे. आणि तो या काठावर उभा राहून पहिल्या तीराला उद्देशून बोलू लागला, हे पहिली तीरा इकडे या बाजूला ये. आता हा माणूस या किनाऱ्यावर उभा आहे आणि याला त्या किनाऱ्यावर जायचं आहे. मग आता दुईथडी नदी वाहिल्यामुळं याला तिकडे जाता येईना, म्हणून असा हे मनामध्ये विचार करू लागला किंवा एक आव्हान करू लागला की तिकडचा जे किनारा आहे तर ते किनारा तू इकडे ये आणि इकडचा किनारा तिकडे जाय, म्हणजे मला तिकडे जायची गरज नाही, मी ऑटोमॅटिक इकडच्या किनाऱ्याला येतो. तर हे वशिष्ठा अचिरवतीचे पैल तीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आव्हानाने असे करण्याचे आणि स्तुती करण्याची त्यांच्या जवळ येईल काय. आणि अशाप्रमाणे त्या माणसानं तिकडच्या किनाऱ्याला आवाहन केलं की तू इकडे ये. तर असं म्हणल्याच्या नंतर तो किनारा इकडे येईल का? येणार नाही. इकडचा किनारा तिकडे जाईल का? जाणार नाही. मग इकडचा किनारा तिकडे जाणार नाही, तिकडचा किनारा जी आहे ती इकडे येणार नाही. तर अशा प्रकारचं जे काही आव्हान आहे, तर हे आव्हान करून काही आपल्या जीवनामध्ये फायदा होईल का? काहीही फायदा होणार नाही. किंवा देवाची एखादी आपण जे काही कर्मकांड करतो, जे काही एखादा नवस करतो, सांगितलं तिथं समजा की बा किनारा मी इथं 5 बकरे कापतो, तिकडच्या किनाऱ्यानं इकडे येऊन इकडच्या किनाऱ्यानं तिकडे जाऊ, मला जायची गरज नाही तिकडं. तर किती बकरे कापले तिकडचा किनारा इकडे येईल का? येणारच नाही. जे अस्तित्वामध्ये आहे तेच होईल. आणि त्याचप्रमाणे हे वैशिष्ट्य 3 वेदात पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणाच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पावतो, त्या गुणाचे परिपालन करणे सोडून उलट त्याच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो, असले आचार करीत म्हणत राहिले की, म्हणजे या ठिकाणी भगवान बुद्ध सांगतात की हे वैशिष्ट्य अशाच प्रकारचे जे काही वेद असतील किंवा जे काही ब्राह्मणाचा धर्म असेल, तर या ब्राह्मणाच्या धर्माला हे काही मनुष्य असतो, त्या मनुष्य त्याला बळी जातो, म्हणजे त्याचं ऐकून फसगत करून घेतो आपली स्वतःची आणि त्या गुणाचे परिपालन करतो. म्हणजे जसे काही ब्राह्मणाचा धर्म आहे किंवा जसं ब्राह्मण सांगतात की तुम्ही देवाला मानलंच पाहिजे म्हणून लोक देवाला मानतात, परंतु हे असे लोक आपली स्वतःची फसगत करून घेतात आणि त्या योग्याने मनुष्य अब्राह्मण बनतो. आणि अशामुळे काय होते की त्याच्या ऐकल्या कारणानं आपण ब्राह्मण सोडून अब्राह्मण माणूस बनतो आणि काही चांगला जे आचार असेल ते आचार आपण करीत नाही. आणि इंद्रा तुला आम्ही आव्हान करीत आहोत, ब्रह्मा तुला आम्ही आव्हान करीत आहोत, ईशान तुला आम्ही आव्हान करीत आहोत, प्रजापती तुला आम्ही आव्हान करीत आहोत,
तर वशिष्ठ हे ब्राह्मण आपल्या आव्हानाने, प्रार्थनेने, आशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्यूनंतर ब्राह्मणाबरोबर एकरूप होतील काय? खरोखर असे कधीच होणार नाही. आणि त्यानंतर भगवान बुद्धाने हे सुद्धा सांगितलं की जे काही इंद्र आहे, ज्याला ब्राह्मण धर्मामध्ये देव मानतात, तर त्या इंद्राला आपण म्हणलं की मी तुला आव्हान करतो, म्हणजे काही ना काहीतरी समजा एखादं हे सांगतो की बाबा तुला असं करल तसं करल, तू आम्हाला पाव. किंवा जे काही एखादा ब्रह्मा असेल त्याला असं आव्हान केलं, किंवा एखादा ईशान देव आहे त्याला असं केलं, किंवा एखादी प्रजापती आहे त्या देवाला सुद्धा आपण असं आव्हान केलं की बाबा तू मला लाभ, मला काहीतरी फळ प्राप्त करू दे, मला काहीतरी एखादं सोन्याचं भांड भेटू दे. तर असं काही जरी म्हणलं तर ते आपल्याला देणार आहे का? देतच नाही. मग जेव्हा ते देत नाही आपल्याला, तर त्याचं आव्हान करण्याचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये काही कल्याण होईल का? काहीही कल्याण होणार नाही. फक्त आपण ते काय म्हणतात ते आपलं फक्त बडवत बसायचं काम आपण करणार आहे, मिळणार काहीच नाही याच्यातून. तर वशिष्ठ हे ब्राह्मण आपल्या आव्हानाने, प्रार्थनेने, आशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्यूनंतर ब्रह्माबरोबर एकरूप होतील काय? खरोखर असे कधीच होणार नाही. आणि अशामुळं हे जे काही ब्राह्मण सांगतात, अशा प्रकारे आपण आव्हान देऊन एखाद्या देवाशी म्हणलो की देवा मी मेलो तर काही हरकत नाही, मी मेलो तर मेलो, पण मला तू स्वर्गात जागा दे. ते देईल का? नाही देणार. पहिली गोष्ट तर स्वर्गच नाही आहे. आणि स्वर्ग नाही तरी आपण स्वर्ग मागायलो, तर स्वर्ग मागल्यावर स्वर्ग नाही देईल कुठून? तर हे एक वायफळ आपण केलेला विचार आहे असं भगवान बुद्ध सांगतात. विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. आता यानंतर भगवान बुद्धाने सांगितलं की काहीतरी विशिष्ट प्रकारचं, म्हणजे रोज रोज समजा आपण तूप रोटी खाल्ली म्हणजे जे काही मनुष्य असेल ते मनुष्य पवित्र होत नाही, अशा प्रकारचं धम्मप्रवचन भगवान बुद्धाचं आहे. तर एकदा एक ब्राह्मण भगवंताला भेटला आणि त्यांनी त्यांच्याजवळ अन्नाचा माणसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न काढला. आता एक वेळेस भगवंताला भेटण्यासाठी एक ब्राह्मण आला आणि ब्राह्मण येऊन भगवंताला प्रश्न विचारतोय की एखादा जे काही अन्न असेल तर त्या अन्नाचं माणसाच्या शिलावर काही परिणाम होते का? अशा प्रकारचा प्रश्न विचारला. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताळ आणि माड याची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचरणाने मिळून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृत मांस खाणे हे वाईट आहे. त्यानंतर ते ब्राह्मण त्या ठिकाणी काय म्हणते की जे काही ज्वारी असेल, ताड असेल, माड असेल, किंवा त्यांची फळं असतील, किंवा जे काही डाळी असतील, कंदमुळं असतील, काही अंकुर कोंबा असतील, तर हे याचं अन्न आपण जर सेवन केलं, म्हणजे याचं अन्न आपण खाऊन समजा राहिलो, तर त्यामुळं आपल्या जीवनामध्ये काही प्रेरणा मिळते का? आणि काही एखादं मेलेलं मांस असेल, म्हणजे आपण मांस खाणं, समजा मटण खाणं, तर हे मटण खाणं वाईट आहे असं तो ब्राह्मण म्हणतो. यावर भगवंताने उत्तर दिले, तू म्हणतोस की आपण पक्ष्याच्या मांसाची निवडक पक्वाने खातो आणि मृत मांसाला स्पर्श करीत नाही, तर मग तू मृत मांसाची व्याख्या का करतोस? आता त्या ठिकाणी भगवान बुद्ध काय म्हणतात की एखादा समजा पक्षी आहे, त्या पक्ष्याला मारून खाणं हे जर तुझ्या याच्यात चांगलं असेल तर ते मारून खाणं काय मेलेलं काय ना काय सारखंच ना, काय फरक पडणार आहे त्यामध्ये? मग जे काय मारून खाणं त्याला चांगलं म्हणायचं आणि मृत खाणं त्याला वाईट म्हणायचं, तर असं कसं होते? हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट, व्याभिचार करणे हे सर्व मृत मांस भोजनेच आहेत, मांस भोजन नव्हे. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी असं सांगितलं जाते की जे काही आपण कोणाची हत्या करतो, किंवा कोणाचं शरीर विद्रूप करतो, कोणाला मारतो, किंवा कोणाला बांधून ठेवतो, किंवा कोणाला खोटं समजा चोरी करतो, किंवा खोटं बोलतो, किंवा काही बनावट गोष्टी आपण बनवतो, किंवा कपटी किंवा व्याभिचार आपण करतो, तर असं करणं म्हणजे जे काही मृत मांस आहे, म्हणजे मेलेल्या जनावराचं मांस, तर मेलेल्या जनावराचं मांस खाल्ल्यासारखं आहे. म्हणजे हे एवढे आपल्या गोष्टी. आणि कामभोगाची लालसा, खाण्याबाबत वकवक, अस्वच्छ जीवन, परमत अहिष्णुता ही सर्व मृत मांस भोजनाचीच आहेत, मांस भोजनाचे नव्हत. त्यानंतर जे काही काम भोग असेल, म्हणजे कामभोग असेल, लालसा असेल, जेव्हा खाण्याबाबत काही वक्का असेल, किंवा अस्वच्छ जीवन असेल, परमत अहिष्णुता असेल, तर हे सर्व मृत मांस खाल्ल्यासारखं आहे.
कोणाचीही त्यांच्या मागून निंदा करणे, कोरीय विश्वासघात, अनिवार्य, सर्व शुद्ध, कृपणता हे मृत मांस भोजने आहे. आणि त्यानंतर भगवान बुद्धाने हे सुद्धा सांगलं की कोणाची आपण निंदा करत असेल किंवा कोणाचा कोरीय किंवा कोणाचा विश्वासघात आपण करत असेल किंवा अनिवार्य, सर्व शूद्र किंवा कृपणता आपण कोणासोबत जर करत असेल तर हे सुद्धा मृत मांस खाल्ल्यासारखे आहे. राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, हुशारकी, गर्व, कुसंगती ही मृत मांस भोजने आहेत. त्यानंतर भगवान बुद्धाने काय सांगितलं की आपण जे काही राग करतोय, जे काही लुच्चेगिरी करतोय, जे काही दुसऱ्यासोबत विद्रोह करतो, कपट करतो किंवा दुसऱ्याचा आपण द्वेष बाळगतो, हुशारकी करतो किंवा स्वतःचा गर्व निर्माण करतो किंवा कुसंगती करतो, तर हे सुद्धा करणं म्हणजे मृत मांसाचं भोजन केल्यासारखं आहे. नीच जीवन, निंदा, अफरातफर, अपहसगत करणे, लाडीलबाडी करणे, दुष्टपणे दुसऱ्याची दुष्कृती करणे ही मृत मांस भोजने आहेत. आणि अशा प्रकारे जे काही आपण नीच जीवन जगतो, कोणाची निंदा करत असेल, अफरातफर करत असेल किंवा कोणाची जर फसगत करत असेल किंवा कोणासोबत लाडीलबाडी करत असेल, हे सुद्धा मृत मांस खाल्ल्यासारखं आहे. हत्येस, चौर्यकर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात आणि हे सर्व मृत मांस भोजने आहे. आणि याप्रमाणे कोणाची जर हत्या जरी केली तरी सुद्धा ते मृत मांस भोजन केल्यासारखं किंवा मृत मांस खाल्ल्यासारखं आहे. शंका घेणे हा त्यांचा स्वभाव. असा माणूस मांस मत्स्य सेवनापासून प्रवृत्त झाला, वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला, शिरावर जटा मुकुट वाढू लागला आणि शिरोमुंडन करू लागला, वस्त्राऐवजी कातडी परिधान करू लागला, यज्ञयाग करू लागला, पुनर्जन्मासाठी तपश्चर्याचा अवलंब करू लागला, तीर्थार्थ निमज्जन करू लागला, आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला, तरीही तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही. आणि अशाप्रमाणे जर एखादा काही माणूस असेल तर तो शंका घेण्यासारखा त्याचा स्वभाव आहे. त्याच्या जीवनामध्ये फक्त ती शंका घेते, शंका घेण्याशिवाय दुसरं काहीच करत नाही. आणि असा शंका घेणारा जर माणूस असेल तर तो माणूस एखाद्या समजा कोणत्या चांगल्या वस्त्राचा समजा एक त्याग करत असेल, चांगल्या वस्त्राचा समजा त्याग केला, जे काही समजा ते मेलेल्या याचे काय म्हणतात जनावरांचे हे घालू लागला, समजा काय म्हणतात त्याला कातडी समजा घालून राहू लागला किंवा छोटे छोटे कपडे घालून राहू लागला आणि त्यानंतर आपलं शिरमुंडन केलं, म्हणजे डोकं आपलं केस काढून टाकले, त्याच्यानंतर तो एखादा त्याला काय म्हणतात एक महाराज झाला समजा किंवा ते काहीतरी म्हणतात बघा दिगंबर, म्हणजे त्याला काहीतरी म्हणतात अर्थ नाही निर्वस्त्र नाही, ते एक स्वामी समजा, स्वामी किंवा एखादा अशा प्रकारचा म्हणजे कोणत्या प्रकारचा तरी महाराज समजा, तर ते महाराज झाला आणि तो वस्त्राऐवजी कातडी काही परिधान करू लागला किंवा काही यज्ञ करू लागला, यज्ञ वगैरे किंवा पुनर्जन्मासाठी काही करू लागला, तपश्चर्या करू लागला किंवा तीर्थ करू लागला किंवा आहुती काही देऊ लागला. तर असे दुसरे कोणत्याही म्हणजे अलग अलग प्रकारची क्रिया विक्रिया करू लागला. एकावर त्याचं मन समाधान नव्हतं, कारण तर त्याचं मन शंका होतं की याच्यामुळे माझं कल्याण होईल का. त्याच्यामुळं ते कधी हे करायचा, कधी ते करायचं, सगळं मिक्स करायचा. आणि या असं करण्यामुळं त्याचं जे काही पाप असेल तर ते पापरहित होऊ शकणार नाही. आपल्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवा, आपल्या सामर्थ्याने संयम कराव्यास शिका, सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनाचा त्याग करून दुःखावर विजय मिळतो, त्याने काहीही ऐकले पाहिले तरी त्याचा दोष लागत नाही. आणि अशाप्रमाणे जे एखादा व्यक्ती आपल्या सर्व जे काही इंद्रिय आहेत तर त्या इंद्रियावर प्रभुत्व मिळवतो, म्हणजे आपला ताबा मिळवतो, त्या इंद्रियाला आपला गुलाम बनवतो. आणि असं जर झालं तर त्यानंतर जे काही आपलं सामर्थ्य असेल, जे काही आपल्या जवळचा संयम असेल तर ते संयम करायला शिकवतो. आणि संयम करायला शिकल्याच्या नंतर जे काही चांगलं आहे तर त्या चांगल्याची कास धरतो, म्हणजे चांगलं करतो आपल्या जीवनामध्ये. आणि त्यामुळं तो सत्पुरुष माणूस किंवा जे काही सत्पुरुष बंधने असते तर ते बंधन करून आपल्या जीवनामध्ये काही येणारे दुःख आहे तर त्या दुःखावर सुद्धा विजय मिळवतो. आणि आपल्या समोर काहीही ऐकलं आणि काहीही नाही ऐकलं तर त्याचा काहीही परिणाम त्याच्या मनावर पडत नाही.
भगवंताची ही उच्च विमोचक सत्य मृत मास म्हणजे काय याचे केलेले निरूपण आणि दुःख निरोधाची शिकवण ऐकून तो ब्राह्मण भगवंतापुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपणाला समाविष्ट करून घ्यावे अशी त्यांनी विनंती केली। आणि त्यानंतर त्या ठिकाणी असलेले ते काही जे उपासक होते तर ते उपासक हे भगवंताचं जे काही धम्मपद होता हे ऐकून ते खूप आनंदी झाले आणि आनंदी होऊन त्यानंतर भगवान बुद्धांना त्यांनी वंदन केलं आणि एक विनंती केली की मला आपल्या या धम्मामध्ये सामावून करून घ्या, मला आपला उपासक बनवा। आणि त्यानंतर भगवान बुद्धाचे ते पायक झाले। त्यानंतर अधोगतीचे कारण किंवा दुष्कर्मे अन्य नव्हे। आता यानंतर जे काही आपल्या जीवनामध्ये अधोगतीला जाणं हे कशामुळे होते तर हे सांगितलेलं आहे। मगध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणासह राहत असे। तो आणि त्यांचे शिष्य मत्स्य मांस खात नसत। प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आम्ल पदार्थाच्या शोधार्थ खाली उतरत असत। आणि ते आमगद नावाचा एक ब्राह्मण आपले शिष्य घेऊन जे काही हिमालय आहे तर त्या हिमालयात तिथे राहायला होते। आणि तिथे ते काय करायचे की एक डेरा आपला टाकायचे, एका जागी थांबायचे आणि तिथं जे काही समजा क्षार असतील म्हणजे कंदमुळे वगैरे असतात ना समजा तर ते काढून खायचे आणि आपला गुजारा करत गेले। आणि तिथे जवळपासचे कंदमुळे समजा जे काय आहे ते संपलं की आणखी पुढे जायचे, पुढे जाऊन कुठेतरी डेरा टाकायचे आणि तिथं तसं राहायचे ते। आणि ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिन्यापर्यंत मोठ्या श्रमाने त्याचे आदरातिथ्य करीत असत। आणि ज्या ज्या ठिकाणी ते राहायला जात गेले तर त्या ठिकाणचे म्हणजे त्या एरियामधील काही जे लोक होते तर ते लोक चांगलं सन्मानानं त्यांचा आदरातिथ्य करत गेलेत। एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली। भगवंताचे धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले। आणि एकदा काय झालं की त्या गावामध्ये भगवान बुद्ध गेले आणि भगवान बुद्ध तिथे जाऊन त्या माणसाला धम्मप्रवचन भगवंतानं दिलं। आणि धम्मप्रवचन दिल्याच्या नंतर तिथले जे काही लोक होते, माणसं होते तर ते माणसं भगवंताकडे आकर्षक झाले आणि भगवंताचे श्रावक बनले। त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासीयांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखवला नाही। आणि त्यामुळं हे जे काही ब्राह्मण होते तर ते ब्राह्मण ज्या ज्या ठिकाणी जात गेले तर कमीत कमी 3-4 महिने लोक त्यांचा म्हणजे चांगला मान सन्मान करत गेले। परंतु जसं भगवान बुद्धाचं प्रवचन हे तेथील लोकांना ऐकलं तर ऐकल्याच्या नंतर जेव्हा ते जंगलामध्ये राहून समजा ते आता गावामध्ये वगैरे यायचे ना तर गावामध्ये आल्यानंतर ते लोक जे काही आदरातिथ्य करायचे तर भगवान बुद्धाचं बोलणं ऐकून त्यांचे मन पूर्ण प्रवर्तित झाले होते। आणि त्यामुळं एक दिवस जेव्हा ते ब्राह्मण त्यांच्या गावामध्ये आले तर त्या गावातील लोकांनी त्यांचं आदरातिथ्य तेवढ्या हर्ष उल्हासानं केलं नाही जसं पहिले करत होते। भगवंत मत्स्य मांसाच्या सेवनाचा निषेध करीत नाही हे ऐकून तो खिन्न झाला। या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेतुनात भगवंत राहत होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला। आणि हे जे काही ब्राह्मण होते तर या ब्राह्मणाला समजलं की आता लोकांकडून आपलं कोणत्याही प्रकारचं आदरातिथ्य होत नाही। तेव्हा त्यांना माहित झालं की त्याने जे काही भगवान बुद्धाचा धम्म हे ऐकलेलं आहे आणि भगवान बुद्ध धम्मामध्ये असं सांगतात की जे काही मांस असेल म्हणजे मांस जे काही असेल ते खाण्याबद्दल कोणतंही बंधन नाही असं भगवान बुद्ध सांगतात हे त्यांना कळालं। मग हे जे ब्राह्मण होते हे तर मांस न खाणारे ब्राह्मण होते। मग याला वाटलं की हा जो भगवान आहे जे काही बुद्ध आहे हे सुद्धा एक ब्राह्मणच आहे, परंतु तो मांस न खाण्याबद्दल लोकांना का सांगत नाही किंवा मांस खाण्याबद्दल न खाण्याबद्दल कोणत्याच गोष्टी का सांगत नाही। म्हणून त्या ब्राह्मणानं भगवंताला जाऊन असे प्रश्न विचारण्याचं ठरवलं। जे बाजरी, चिगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य, पालेभाजी आणि कंद कोणाच्याही वेलीची फळे ही सुमार्गाने मिळून सेवन करतात ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाहीत। आणि तेव्हा त्यांना भगवंताला ते ब्राह्मण काय म्हणतात की जे काही माणसं म्हणजे जे काही महाराज झालेले असतील, जे काही विपश्यना करत असतील किंवा जे काही ज्ञान प्राप्तीसाठी जे काही करत असतील तर असे जे काही लोक आहेत हे जे काही जे बाजरी असेल, चिगुलाचे दाणे असतील किंवा वाटाणे असतील किंवा जे बी खाण्याचे समजा खाण्याचे जे बी काही दाणे असतील तर ते खाऊन आपले दिवस काढतात किंवा पालेभाजी खातील किंवा काही कंदमुळे असतील हे खातील, परंतु किंवा वेलीची फळं खातील, परंतु जे काही जे असं जेवणाबद्दल म्हणजे सांगत नाहीत तर असं खोटं भाषण कोणीही देत नाही असं भगवंताला ते म्हणाले।
परंतु तू तर लोक जे काही देतात असे ते चांगल्या प्रमाणे शिजविलेले माल मसाला लावलेले स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस. जो कोणी तांदूळाचे अन्न बनवलेले पदार्थ खातो तो अमगध खातो. पक्ष्याच्या मांसात निश्चित अन्न खाताना मजवर अमगध सेवाचा आरोप येत नाही असे म्हणतोस. आणि त्यानंतर ते ब्राह्मण परत भगवान बुद्धाला काय म्हणतात की तू तर समजा भिक्षाटन करायला जातोस गावामध्ये आणि त्या गावामधून जे काही चांगलं चांगलं जे तुला सेवन देतात म्हणजे जे काही तुला वाढतात समजा तर ते चांगलं चांगलं तू खातो समजा. आणि असं जे खाणं काही आहे तर हे खाल्ल्यामुळं जे काही आपलं पद असेल ते पद भ्रष्ट होईल. जे काही महाराजपणाचे जे काही लक्षण आहेत ते लक्षणं कमी होत नाहीत असं तुला वाटत नाही का असं ते जे काही ब्राह्मण होते तर ते ब्राह्मण त्या भगवंताला विचारतात. आणि ज्याप्रमाणे पक्ष्याच्या मांसात निश्चित अन्न खाताना मजवर अमग सेवनाचा आरोप येत नाही असे म्हणतोस. आणि एवढं करून सुद्धा म्हणजे प्रत्येक घरी जाऊन त्यांचं जे काही चांगलं शिजलेलं असेल ते तुला देतात आणि ते तू चांगलं चांगलं खातोस. आणि तू असा म्हणतोस की जे काही पक्ष्याचं जे काही मांस असेल तर हे मत्स्य खाताना म्हणजे माझ्यावर असा काही आरोप होत नाही की म्हणजे मी सांगलं नाही किंवा मी म्हणजे आज भगवान बुद्धांना सांगलं होतं ना की जर समजा त्यांच्या याच्यामध्ये भिक्षापात्रामध्ये कोणी जर मांस जरी वाढलं त्यांना खायला म्हणजे फक्त जेवण म्हणून ते खातात. तर हे कसं काय म्हणून ते ब्राह्मण विचारतात. मी तुला विचारतो याचा अर्थ काय, ज्याला तू अमगध म्हणतो ते आहे तरी काय. भगवंतांनी उत्तर दिले जीव हिंसा करणे, तांडव, बंधन, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर, फसवणूक, क्षुल्लक गोष्टीचे ज्ञान आणि व्याभिचार ही अमगध होत. महासेवन अमगध नव्हे. आणि त्यानंतर भगवान बुद्धानं त्या ब्राह्मणाला समजून सांगितलं की आपण आपल्या जीवनामध्ये जर एखाद्या जीवाची हिंसा करत असेल, तांडव करत असेल किंवा जे काही बंधन आपण घालत असेल किंवा चौर्य कर्म करत असेल किंवा खोटं बोलत असेल किंवा आपल्या जीवनामध्ये अफरातफर करत असेल किंवा कोणाची फसवणूक जर करत असेल तर असं करत असेल हे म्हणजे जे काही अमगध जे काही आहे ते होय. म्हणजे अमग म्हणजे काय की मेलेल्या याचं प्राण्याचं किंवा पक्ष्याचं मांस खाणं हे होय असं भगवान बुद्ध म्हणतात. आणि मांस सेवन हा अमगध नव्हं. म्हणजे मांस सेवन हे चांगलं वाईट आहे असं नव्हं. मेलेल्या पक्ष्याचं किंवा मेलेल्या प्राण्याचं मांस खाणं हे वाईट आहे. या जगात जे पुरुष आपल्या सुखभोगात संयमरहित असतात, ज्यांना मधुर वस्तूचा लोभ असतो, अपवित्र कार्याशी ज्याचा संबंध असतो, जे विचाराने उच्चेदवादी आणि कपटी असतात, त्यांची वर्तणूक समजायला कठीण असते, ते अमगध असतात. महासेवनाने त्यांना अमगधाचा दोष लागत नाही. त्यानंतर भगवान बुद्धांना काय सांगितलं की जे काही आपल्या जीवनामध्ये सुखभोगाचं जे काही संयम ठेवत नाहीत किंवा ज्यांना मधुर वस्तूचा लोभ असतो किंवा काही अपवित्र कार्य असते त्याचा संबंध त्याच्याशी असते किंवा जे विचारानं उच्छेदवाची असतात म्हणजे चांगला विचार ते करत नाहीत, कपटी असतात, तर अशा प्रकारे जे काही वागणारे लोक आहेत तर हे लोक म्हणजे अमगध असतात. म्हणजे एखाद्या मेलेल्या जनावराचं मांस खाल्ल्यासारखं असतात. या जगात जे उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दयी, अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाही ते लोक अमगध दोषाने युक्त आहे. माशासनाने मनुष्य अमगध दोषयुक्त होत नाही. आणि अशाप्रमाणे जे काही या जगामध्ये काही लोक समजा उद्धट बोलत असतील, कर्कश बोलत असतील, कोणाची निंदा करत असतील किंवा विश्वासघात करत असतील, दुसऱ्यासोबत निर्दयता बाळगत असतील किंवा अतिशय अहंकारी असतील किंवा अनुदार म्हणजे कोणत्या प्रकारचं दान धर्म न करणारे लोक असतील तर अशा प्रकारचे लोक म्हणजे अमगध दोषाने युक्त आहेत. परंतु जे काही मांस खाणं हे अमगध दोषयुक्त नाही. राग, गर्व, हटवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, हुशारकी मारणे, अत्यंत अहंकार, पापी मनुष्या संगत आणि यांच्या योगाने मनुष्याला अमगताचा दोष जडतो. याचप्रमाणे काय म्हणतात की जे काही आपल्याकडे असलेला राग, जे काही गर्व, हट्ट, आपला जे काही हट्ट असतो, शत्रुत्व असेल, आपण कोणासोबत बाळगत असेल किंवा कोणासोबत कपट बाळगत असेल, कोणाचा द्वेष करत असेल किंवा हुशारकी मारत असेल तर अशा प्रकारचे जे काही कार्य आहे तर हे कार्य सुद्धा कसं आहे अमगधाचं आहे. ज्याची नीती वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याची नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे रुचिगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, असे दुष्कृत्य करणारे नीच माणसे हे अमगध दोषाने युक्त आहेत. म्हणजे
जे काही वाईट कर्म करत असतील, नीतीच्या वाईट असतील, जे काही कोणाचं कर्ज घेतलेलं पैसे डुबवायची सुद्धा कोणाची नीती असेल, जे काही निंदा करीत असतील, तर अशा प्रकारची सुद्धा लोक कशी आहेत, हे अमंगल आहेत. जी माणसे सजीव प्राण्याची संयम राखून वागत नाही, जे परधन हिरावून परिपडा कराव्या सदैव सिद्ध असतात, जे अनतिमान क्रूर कर्कश असतात आणि दुसऱ्याचा उपमर्द करण्याची ज्याची वृत्ती असते, ते सर्व अमंगल दोषयुक्त होत. आणि अशाच प्रमाणे आपल्या जीवनामध्ये जे काही सजीव प्राण्याशी संयम राखून वागत नाही किंवा दुसऱ्याचं धन जे काही आहे ते हिरावून घेण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्या जीवनामध्ये अनीतिमंता, क्रूर, कर्कश अशा प्रकारचं आपण जीवन जगतात आणि अशा प्रकारचं जीवन जगणं म्हणजे सुद्धा जे काही अमंगलच होय. जो लोभाने आता शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात आणि ते अमंगली होत. आणि अशाप्रमाणे जे काही लोक बाळगत असतील किंवा शत्रुत्व बाळगत असतील तर अशा प्रकारचे जे काही लोक आहेत तर हे लोक म्हणजे अमंगली होत. मत्स्य मास सेवनापासून पुरावृत्ती, नग्नता, शिरोमुंडन, जटा, सर्वांगी, ब्रह्मचर्य, मृगजीन परिधान, अहिताग्नी व्रत इत्यादी जगातील सर्व तपाचे अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ यापैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. आणि अशाप्रमाणे जे काही आपल्या जीवनामध्ये जे काही चांगल्या एखाद्या याचं चांगल्या म्हणजे गोष्टीचं पालन केलं किंवा काही मंत्रोच्चार तयार केला म्हणला किंवा एखादा बली दिला, समजा नरबळी वगैरे दिला असेल किंवा काही नैमित्तिक यज्ञ केले असतील, यज्ञ म्हणतात यज्ञ केले असतील, तर एवढं करूनही एखादा जर शंका घेणारा जर माणूस असेल तर हा माणूस कधीही शुद्ध होऊ शकत नाही. ज्याने आपली इंद्रिय जिंकलेली आहे तो त्यांचा संयम करतो, जो धर्मनिरपेक्ष आहे, सरळपणा मार्दव यात त्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याने दुःख निरोध केलेला आहे तो सुज्ञ मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही. आणि अशाप्रमाणे जे काही एखादा आपली जी काही इंद्रिय आहेत तर त्या इंद्रियावर विजय मिळवलेला असते आणि त्यानंतर जे काही आपल्या जीवनामध्ये संयम ठेवत असेल, धर्मनिरत आहे, सरळपणा आपल्या धर्म जगण्यामध्ये असेल आणि अमर्याद त्याला आनंद आपल्या जीवनाचा वाटत असेल तर असा जो काही माणूस असेल हा व्यक्ती कशाच्याही आहार जात नाही. कोणता राग असेल, कोणता लोभ असेल अशाच्या आहारी जात नाही. आणि अमंगलताचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो, मासाच्या सेवनाने नव्हे. त्यानंतर देह प्रक्षालन पुरेसे नाही. एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहत होते आणि काक नावाचा ब्राह्मण नाही तेथे राहत होता. तो स्नानवादी होता आणि जल प्रक्षालनाने स्वतःला शुद्ध करण्याच्या आचरणाने तो अवलंबन करीत असे. रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभाव झाला होता. आणि अशाप्रमाणे एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये राहत होते आणि तिथं सनखाक नावाचा एक ब्राह्मण होता आणि तो ब्राह्मण आपलं चरित्र शुद्ध करण्यासाठी किंवा आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी तो एक स्नानवादी होता. स्नानवादी म्हणजे काय होता की ती आपल्या जीवनामध्ये 24 तास आंघोळ करत बसायचा. उठलं की सुटलं आंघोळ, उठलं की सुटलं आंघोळ करायचं. त्याचं म्हणणं असं होतं की मी आंघोळीवर आंघोळ करत जर राहिलो तर मी शुद्ध होईल, असं त्याचं म्हणणं होतं. एकदा महास्थवीर आनंद सकाळच्या प्रहरी चिवर धारण करून भिक्षापात्र आणि एक चिवर घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाला. श्रावस्तीत फिरून मिळवलेली भिक्षा खाल्ल्यावर तो भगवंताच्या बाजूला अभिवादन करून बसला आणि म्हणाला. त्यानंतर एकदा काय झालं की जे काही महास्थवीर आनंद होते तर हे आनंद त्या नगरीमध्ये भिक्षाटनासाठी गेले आणि भिक्षा मागितली आणि भिक्षा मिळाल्याच्या नंतर ते भिक्षा कुठेतरी बसून जेवण केलं आणि जेवण करून नंतर ते भगवंताकडे गेले आणि भगवंताजवळ जाऊन भगवंताला अभिवादन केलं आणि अभिवादन करून भगवंताच्या समोर आसनावर बसले आणि भगवंताला म्हणाले, भगवान, या श्रावस्तीत सडघाक नावाचा स्नानवादी ब्राह्मण असून स्नानाने स्वतःला शुद्ध बनवण्याच्या क्रमात तो मग्न असतो. रात्रंदिवस स्नानापलीकडे त्यांचे काहीही दिसत नाही. भगवंताने करुणा करून त्या सनखाग नावा ब्राह्मणाची भेट घेतली तर बरे होईल. म्हणजे भगवान बुद्धाला तो आनंद काय म्हणतो की या नगरीमध्ये एक सनखाग नावाचा ब्राह्मण आहे आणि त्याचा नित्यक्रम आहे की ती 24 तास फक्त आंघोळ करत राहतो आणि त्याचं म्हणणं असं आहे
की 24 तास आंघोळ केल्यामुळं माझं जे काही चित्त असेल, मन असेल, हे साफ होईल आणि तो या अंधश्रद्धेमध्ये वागत आहे. त्यामुळं माझी तुम्हाला विनंती आहे, म्हणजे भगवान बुद्धाला विनंती करतात की तुम्ही त्या अमंगल माणसाला किंवा जे काही एखाद्या जे वाईट कर्म करणार किंवा काही ना काही वाईट कल्पना त्याच्या मनामध्ये सुचलेल्या माणसाला चांगला मार्ग दाखवा, असं भगवान बुद्धाला विनंती करते. भगवंताने आपल्या मौनाने त्याला काही संमती दर्शवली आणि भगवंताने नंतर शांत राहूनच त्या आनंदाला संमती दर्शवली की ठीक आहे, मी त्यांना जाऊन तसं भेटून सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान चिवर चढवून व एक चिवर आणि भिक्षापत्र हाती घेऊन त्या सणखाग ब्राह्मणाच्या घराकडे निघाले आणि तेथे जाऊन ते आसनावर बसले. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान बुद्ध सकाळी उठून एक चिवर आपल्या सोबत घेतलं आणि एक भिक्षापत्र सोबत घेतलं आणि त्या नगरीकडे निघाले. आणि ज्या ठिकाणी ते ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाच्या ठिकाणी जाऊन त्या ब्राह्मणापाशी जाऊन बसले. सणखाग ब्राह्मण भगवंताजवळ आला, त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशल प्रश्न झाल्यावर त्यांच्या बाजूला बसला. आणि त्यानंतर ते ब्राह्मण जे आहे हे भगवंतासमोर आला, भगवंताच्या समोर बसला, भगवंताचं स्वागत केलं, भगवंताला बरे आहेत का, चांगला आहे का म्हणून अशी विचारपूस केली आणि त्यानंतर भगवंताच्या समोर बसला. तो स्थानापर्यंत झाल्यावर भगवंताने त्याला विचारले, ब्राह्मणा, लोक म्हणतात की तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनवण्याचा प्रयत्न करीत आहेस, हे खरे आहे का? आणि भगवंतानं काय विचारलं की तू स्नानवादी आहेस, रात्रंदिवस तू फक्त आंघोळच करत राहतोस, तर हे मी ऐकलेलं आहे ते खरं आहे का? श्रमण गौतमा, हे सर्व खरं आहे. आणि त्यानंतर ते ब्राह्मण काय म्हणते की होय गौतमा, हे सर्व खरं आहे. मग हे ब्राह्मणा, हे स्नान व्रत धरून तू काय मिळवणार आहेस? म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात की हे आंघोळ करून तू काय मिळवणार आहेस? तर गौतमा, हे व्रत अशासाठी आहे, दिवसाचे काही पाप मी करतो तर ते त्या संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा रीतीने माझ्या या स्नान व्रताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि ते ब्राह्मण काय म्हणतो की मी दिवसभरात जे काही पाप करत असल तर ते पाप संध्याकाळी धुवून जावं म्हणून मी संध्याकाळी आंघोळ करतो. तेव्हा भगवान म्हणाले, धर्म हा एक तडाख आहे, तो स्वच्छ व निर्मल आहे. आणि त्यात भगवान बुद्ध म्हणाले की धर्म जे काही आहे तर हे एक स्वच्छ आणि निर्मळ आहे आणि जे या तडाखात निर्मल होत करतात ते सर्व धर्मज्ञ आणि सर्वांग शुद्ध होऊन पहिल्या तऱ्हेला जातात. आणि त्यानंतर जे काही तडाख म्हणजे जे काही धम्म आहे, या धम्मामध्ये जर या धम्मानं समजा माणसानं आंघोळ केली तर तो माणूस सर्व असं त्याची सर्व काही मैल असेल, सर्व काही पाप कर्म असतील, जे काही असेल ते सर्व धुवून निघते असं भगवान बुद्ध म्हणतात. त्यामुळं जे काही धम्म आहे तर या धम्माची आंघोळ तू केली पाहिजेस. आणि यावर तो सणखाग ब्राह्मण म्हणाला, वा छान श्रमण गौतमा, मला आपल्या शरणागत उपासक करा, आजपासून मरेपर्यंत मी आपलाच आश्रय करणार. आणि त्यानंतर ते ब्राह्मण भगवान बुद्धाला म्हणतो की खूप छान तुम्ही मला समजून सांगितलेलं आहे, त्यामुळं मी आता तुम्हाला शरण येतोय आणि मला तुमचं मरेपर्यंत आपला आश्रय द्या असं म्हणतो. त्यानंतर परिवारजक जीवन म्हणजे काय असं भगवान बुद्धाने सांगितलं. तर एकदा चारिका करीत असताना आपल्या बरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्धाने खालील प्रवचन केले. म्हणजे नीतिनियमाप्रमाणे जे भगवान बुद्ध प्रवचन देत गेले त्यामध्ये एक दिवस भिक्खूंना असे प्रवचन दिले की भिक्खूंनो, पवित्र जीवन हे लोकांना फसविण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कीर्तीसाठी किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नावर सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. भिक्खूंनो, शरीर आणि वाणी हे नियंत्रण करण्याकरता कोणत्याही प्रकारची अशुद्धता, अशक्ती आणि तृष्णा यांच्यापासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगायचं आहे. आणि या ठिकाणी भगवान बुद्ध पवित्र जीवन हे काय आहे तर या संदर्भामध्ये सांगतात की आपलं जीवन जगताना जर आपल्याला असं वाटत असेल की कुणावर तरी कृपा करायची आहे किंवा काहीतरी आपल्याला लाभ मिळवायचा आहे, काहीतरी आपली कीर्ती करायची आहे किंवा आपलं नाव मोठं करायचं आहे, चार लोकांना आपलं नाव घ्यावं किंवा अशा प्रकारची जी काही कामं करायचं आहे, तर असे कामं केल्यामुळं जे काही म्हणजे असे कामं करण्यासाठी आपल्याला जे काही हे धम्म आहे ते धम्म आत्मसात नाही करायचा. म्हणजे हे धर्म आत्मसात केल्याच्या नंतर चार लोक मला चांगलं म्हणतील, आपल्याला गर्व येईल, तर अशासाठी आपण हा धम्म हे म्हणजे आचरायचा नाही. तर आपलं जे काही जीवन आहे
तर ते जीवन शुद्ध करण्यासाठी किंवा ते जीवनाचं मंगल करण्यासाठी आपण या धम्माचं पवित्र राखलं पाहिजे किंवा त्या धम्माचं परिपालन केलं पाहिजे असं भगवंत या ठिकाणी सांगतात। आणि अशाप्रमाणे आजचं जे काही भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे तर त्या धम्माचं वाचन आज या ठिकाणी आपण थांबवणार आहोत।